महाराष्ट्रातील एका लहानच्या गावातील रामचंद्र नावाचा एक तरुण होता. तो पुण्याला नोकरी करत असे आणि दर महिन्याला गावी यायचा. स्वामी समर्थांवर त्याचा खूप विश्वास होता. तो रोज न चुकता श्री स्वामी समर्थचा जप करत असे. एका रविवारी सकाळी तो पुण्याहून गावाकडे रेल्वेने निघाला. गाडी वेगात होती आणि मध्येच एका ब्रिजवर गाडीच्या डब्याचं कपलिंग सुटलं आणि काही डबे अचानक रुळावरून घसरले. लोक मोठ्या आवाजात किंचाळत होते. रामचंद्र ज्या डब्यात होता तो डबा सरळ दरीच्या टोकाला पोहोचला आणि अगदी खाली कोसळणार तोच काहीतरी चमत्कार घडलं. तेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याला जोरात हाताने मागे ओढलं. तो बेशुद्ध पडला. जेव्हा भानावर आला तेव्हा त्याला स्वतःला डब्याच्या मागच्या बाजूला सुरक्षित कोपऱ्यात सापडलं. इतर प्रवासी जखमी झाले होते. काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता, पण तो पूर्णपणे नुकसानाविना वाचला. जेव्हा त्याने हे घडलेलं सांगितलं तेव्हा त्याने एक वाक्य ठामपणे सांगितलं, माझ्या मागून कोणीतरी रामा काळजी करू नकोस म्हणालं आणि हात धरला. तो माझा स्वामी होता. या अनुभवावरून काय समजतं? स्वामी आपल्या भक्तांना संकटातून वाचवतात. ते प्रत्यक्ष दिसत असं नाही, पण त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती होते. भक्त जर खऱ्या श्रद्धेने आणि भावनेने त्यांचं स्मरण करत असेल तर स्वामींचं रक्षण हमखास होतं.